मनसेचं 3 दिवसीय राज्यस्तरीय शिबिर हे आजपासून नाशिकमधल्या इगतपुरी इथे सुरू होणार आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह राज्यामधील प्रमुख पदाधिकारी या शिबिरासाठी उपस्थित राहणार आहेत। याशिवाय राज्यामधील सर्व प्रदेश सरचिटणीस, उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष या सर्वांना या शिबिरासाठी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। इगतपुरीमधल्या रिसॉर्टमध्ये हे शिबिर पार पडतंय। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या मराठीच्या मुद्द्यावरती पार पडलेल्या विजयी मेळाव्याच्या नंतर मनसेचं हे पहिलंच शिबिर होणार आहे। तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हे शिबिर पार पडतंय। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग मनसे नाशिकमधून फुंकणार आहे। आजच्या शिबिरामध्ये राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना नेमकं काय मार्गदर्शन करणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले होते। मुंबईमध्ये विजयी मेळावा पार पडला आणि या विजयी मेळाव्यानंतरच मनसेचं पहिलं राज्यस्तरीय शिबिर नाशिकमध्ये पार पडतंय। नाशिकच्या इगतपुरीमध्ये 3 दिवसीय हे शिबिर आहे। 3 दिवसीय शिबिरामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे। राज्यभरातील प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्ष हे सर्वजण या शिबिराला उपस्थित राहणार आहे। 3 दिवसीय शिबिरामध्ये विचारमंथन केले जाणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे शिबिर नाशिकमध्ये पार पडते। या शिबिराच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक प्रकारे आपलं निवडणुकीचं रणशिंगच फुंकणार आहे। त्यामुळे आजच्या पासून सुरू होणाऱ्या या शिबिरामधनं राज ठाकरे आपले पदाधिकारी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात याकडे देखील लक्ष लागलेलं आहे। 3 दिवसीय शिबिरामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्याचबरोबर निवडणुकीमध्ये कोणाशी युती करायची का, विशेष करून ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करायची की नाही याबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे 3 दिवसीय विचारमंथनामधनं नेमकं काय बाहेर पडतं आणि राज ठाकरे आपले पदाधिकारी कार्यकर्त्यांना काय आदेश देतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि या शिबिराची, या निवडणुकीच्या रणशिंगाची सुरुवात नाशिकपासून होते हेही तेवढंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।